2 मसाला डोसे, चटणी. अरे वा, मिरची बघ थोडीशीच होती पण मन भरला खाऊन. पोट भरला नाही अजिबात. नाही पण नाकात पाणी पण यायला लागलं, एवढी मिरची तिखट होती. मित्रांनो आपला गॅस झाला रेडी. हे बघा नवीन लावला हा. लांबचा प्रवास, सुखाचा प्रवास आणि आनंदाचा प्रवास हा तुमचा सदा. सर्वांना विनंती करतो की तुम्ही आपला फेसबुक चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. सर्वांना शिव सकाळ, गुड मॉर्निंग. अरे बापरे बाप, ऊन बघ एवढा कडक आलाय. चांगली झोप झाली यार, अरे भारी. चला फटाफट फ्रेश होऊया. अजून तर काच बघा ओपनच नाही केल्यात. झोपसुद्धा याचा कंट्रोल होत नव्हती, पण आता फटाफट फ्रेश होऊया. लगेच निघूया आपल्या प्रवासाला, कारण आपल्याला ड्रेससुद्धा घालायचा आहे. तेव्हा पेट्रोल पंपात, या पेट्रोल पंपात आपण थांबलेलो. बघा MH08 रत्नागिरी पासिंग गाडी आयसर. चला पहिला फ्रेश होऊया. जसं की इथं बाजूला आहे बघा, या सगळ्याच बरोबर वॉशरूम वगैरे आहे, तिकडे जाऊया आणि फ्रेश होऊया. आणि पहिले शर्ट वगैरे घालून लगेच निघूया, कारण आपलं लोकेशन बरोबर 515 किलोमीटर आहे. चला चला मित्रांनो, मस्त बघा फ्रेश वगैरे झालेलं आहे. कपडे वगैरे घातले, पॅन्ट आज पॅन्टसुद्धा घातली, दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा आज खाकी पॅन्ट आणि खाकी शर्ट, कारण आपण 3 महिन्यांदा चाललो आहे. त्याच्यामुळे असं कोणाला वाटायला नको की बाबा हा नवीनच आहे, त्याच्या चेहऱ्यावर वाटते. तसं नाही. तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला आपल्या या दुसऱ्या भागाला तुमचं स्वागत करतो. डायरेक्टली लोकेशनला बरोबर 513 किलोमीटर आहे इथनं आपल्या लोकेशन. बरोबर एअरपोर्टच्याच दिशेला आहे. बघूया आता कुठे आहे ते. चला, मला सुद्धा अजून त्यांनी कॉन्टॅक्ट नाही केला आहे समोरच्या वाटेने. चला शिवसकाळ सर्वांना. चला मित्रांनो निघालो आपल्या या पेट्रोल पंपांना. बरोबर 513 किलोमीटरचा जो प्रवास आहे कंप्लीट करूया भाऊ. चला, माझ्याच कंपनी चालू आहे का माहीत नाही, मला बोलत होते चालू आहे म्हणून कंपनी. चला प्रयत्न करूया, गाडी खाली करायचं सगळा. मित्रांनो हे बघा, आपण आता हायवेला लागलो आहे. तर बरोबर 9:45 झालेत, आपण निघालो आहे. वातावरण कसं आहे, भारी ना. या रस्त्याने प्रवास करायला हीच खरी मजा आहे, कारण 4 नंबर हायवे हा लय भारी वाटतो आता प्रवास करायला. कारण गाडीमध्ये जो आपण रात्री प्रवास केला त्याच्यामध्ये सुद्धा जास्त आता खड्डे नाही आहेत. म्हणजे डायरेक्टली सातारा ते डायरेक्टली निपाणीपर्यंत काहीच अडचण येत नाही. लय भारी काम झालेलं आहे हा. आणि आता तर आपल्याला डायरेक्टली 4 लेन हायवे भेटलेला आहे, त्याच्यामुळे विषय येत नाही. चला मित्रांनो, नाश्ता काय आहे बघा. नाश्त्यासाठी ते बघा इथे हाय गाडी लागली. चला आतमध्ये आत लाव्या गाडी, कारण बाहेर नको लाव्या. बाहेर लावली तर प्रॉब्लेम होतो, कारण पाटणा येणारा व्यक्ती कसा बोलून येत नाही, तर त्याच्यामुळे गाडी आतमध्ये टाकूया. बघूया काय काय तिकडे नाश्ता आहे. चला चला भाऊ, सकाळ सकाळ नाश्ता केला पाहिजे. एकदा नाश्ता केला की मग टेन्शन नाही. चला इथेच लावूया गाडी. मित्रांनो बघा, गाडी इथे पार्किंगला लावली आणि मस्तपैकी बघा या ठिकाणी मस्त रस्त्याच्या कडेलाच मस्तपैकी नाश्त्याचा भेटलेला आहे स्पॉट. आणि भूक लागलेली, विचार केला की सकाळी आता फ्रेश होऊन फटकन निघायचा. पण या ठिकाणी आपण दिलेले मस्त की मसाला डोसा. हा हा मस्त दाबून जेवायचा, म्हणजे जेवायचा म्हणजे खायचंच आहे असं. पण दुपारी आपण काय खाणार नाही, डायरेक्टली आपल्याला जायचं स्पॉटला, म्हणजे आपल्या लोकेशनला. तर त्याच्यामुळे तुला इथं थांबूया. आणि हा बरोबर आहे धारवाड टू हुबळी हा रोड आहे. तर या ठिकाणी आपण हे बघा आपली गाडी लावली पार्किंगला, त्या ठिकाणी दिलेली आपली ऑर्डर. बघूया चला नाश्ता करून. तुम्ही विचार कसा की टोपी का घालते, मला टोपीची जास्त आवड आहे, तर म्हणून मी जास्त मी टोपी भरपूर अशी घेत असतो.
मला जास्त करून ही आणि ती माझी ब्लॅकवाली जी असं आवडली. चला बघा मित्रांनो, बघा आलेला मसाला डोसा, 2 मसाला डोसे, एक चटणी. अरे वा, मिरची बघा तेवढी. समोर गरम आहे ना, थोडा डाल. हा कसा वाटतो नाश्ता? भारी ना. बघूनच असं त्याला पाणी सुटलं ना. माझ्या सुटलं आहे म्हणून पटकन खाऊन घेऊया. टेस्ट करूया पण चटणी बरोबर. खोबऱ्याची चटणी लय भारी आहे. मिरची बघ थोडी आहे, थंड आहे थोडी. ठीक आहे. कॅमेरा म्हटलं ते बोलतात की काय करतोय, बोललो कॅमेरा. साऊथमध्ये हीच खरी मजा असते. मस्त वाफेवरती शिजवलेला पदार्थ भेटतो, म्हणजे इडली डोसा. नंतर ते ॲपे कधी खाल्ली? ॲपी गोल असते ती, लहानपणी भरपूर खाल्लेली. पण आता कुठे मला भेटत नाही. मी शोधत असतो कधी माझी पण आहे काय, पण नाही भेटत. चटणी मस्त स्पायसी आहे बघा ना, लय म्हणजे लय भारी आहे. चला निघालो आहे बघा. 60 रुपये झालं बिल. बरोबर धारवाडच्या इथे आहे. जीभ भाजली माझी, बरोबर जीभ भाजली यार. नाही पण नाकात पाणी पण यायला लागलं, एवढी मिरची तिखट होती. हा देवा. चला जास्त टाइमपास नको करूया. चला गाडी बघूया भाऊ, नाहीतर मग असे वांदे होतात. चला. जय श्रीराम. भाई हे बघा रस्त्याची हालत बघा काय चालू आहे. सर्व्हिस रोडनी गाडी चालायला लागते. धारवाडापासून ते आता पुढे हुबळी लागेल आपल्याला. बरोबर 35-40 किलोमीटरचा हा रस्ता आहे. संपूर्ण रस्ता खराब आहे. जर हा रस्ता झाला तर चांगली गोष्ट आहे, पण टोल कमीत 35-40 किलोमीटरला 300-350 रुपये टोल लागणार. हे बघा ना रस्ता बघा ना, गाडी सावकाश चालवायला लागते. बघा काय परिस्थिती आहे. हा पहिला रस्ता काय चिकना होता यार इथे, पण आता बघा ना, हे बघा ना संपूर्ण खोदून ठेवलं आहे या साईडला. कारण काय माहीत हा काय करतात काय नाही. पार्टीपर्यंत संपूर्ण. आता हा बरोबर हुबळी आहे या साईडला. हा लेफ्ट मारला तर डायरेक्टली हुबळीच्या सिटीमध्ये जाईल. हा ब्रिजचं काम चालू आहे. तो बघा त्या साईडला ब्रिज आहे समोर. चला हुबळीला पोचलो आहे बघा. हुबळी आलो, एकाचा टोलवरती आलो. हा पहिला टोल लागला, कारण आपल्याला धारवाड आणि हुबळीच्या इथे आपल्याला टोल नव्हता लागलेला. हे बघा 105 रुपये काहीतरी याची अमाऊंट आहे या टोलची. प्रवासामध्ये अशीच एन्जॉय करत जायचं असते, कारण मोठा प्रवास असतो आणि थोडा आळस येतो. तर त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या अंगाची हालचाल करत राहा, जेणेकरून तुम्हाला आळसपणा येणार नाही. एन्जॉय करत जावा, प्रवासाचा आनंद घेत जावा. यालाच तर खरं म्हणतात लॉंग जर्नी, म्हणजेच लांबचा प्रवास, सुखाचा प्रवास आणि आनंदाचा प्रवास. हा तुमचा स्वतः हो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. कारण तुम्ही जे माझ्या पाठीमागे आहेत ना भाऊ, देवापेक्षा काय कमी नाही तुम्ही माझ्या पाठी. कारण तुमचे आशीर्वाद, प्रत्येक कमेंट मला एवढी चांगली असेल तुमची, माझं मन भरते. मन, माणसाचं मनच मोठा पाहिजे. लक्षात ठेवा, जी गोष्ट पैसा करत नाही, जी गोष्ट माणसाचा हृदय करतो, मन त्याला म्हणतात. म्हणून आनंद व्यक्त करा सगळ्या गोष्टीचा. जास्त किलोमीटर नाही, त्याला जवळ आलेला आहे. भावानू, आपली जी केरळाची ट्रिप झाली ना भावानू, झाली अफलातून, एवढी भारी मजा आली. तुम्ही एवढ्या सर्वांनी एवढा चांगला मला प्रतिसाद दिला आहे. फेसबुकच्या पेजवरती आपल्या
आपली जी दादरची व्हिडिओ आहे तिथे आपला ॲक्सिडेंट झालेला दादरला एका कॅबवाल्याबरोबर, ती व्हिडिओ आता पोचले बरोबर 1 मिलियन कंप्लीट व्हायला आलेली आहे तुमच्या आशीर्वादाने. कारण फेसबुकसुद्धा मी आता व्हिडिओ टाकतोय फेसबुकला, आपल्या ज्या व्हिडिओ जे आहेत ते कंटिन्यू तिकडे सुद्धा मी रिपीट करतोय. जे फेसबुकचे जे आपले मेंबर आहेत, काही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नाही आहेत आणि जे आपले यूट्यूब चॅनलवरती आहेत ते फेसबुकच्या चॅनलवरती नाही आहेत. तर जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे आपले मेंबर आहेत, फॅमिली मेंबर, त्यांना सर्वांना विनंती करतो की तुम्ही आपला फेसबुक चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा, फॉलो करा. तिकडे फॉलो आहे आणि इथे सबस्क्राईब आहे. तर त्याच्यामुळे आपल्या पेजला जावा आणि तो सुद्धा चॅनल फॉलो करून घ्या. आणि आपला इंस्टाग्रामसुद्धा आपले एकदम कॉमेडी किंवा रील्स वगैरे आपले असतात. मजा येते यार अशा गोष्टी करायला आणि तुम्हाला आनंद द्यायला मला खूप बरं वाटते. हा जो प्रवासाचा आनंद किंवा निसर्ग तुम्हाला दाखवतो. काय भरपूर जणांचे चांगले कमेंट होते की दादा तुला घर भेटला का, तुझा प्रवास खूप छान झाला. श्री स्वामी समर्थ. जाता जाता ती पहिली जी व्हिडिओ होती आपण गाडी भरल्याच्यानंतर स्वामींचा मठ दाखवलेला आपण परेलचा, त्याच्यामध्ये मी उल्लेख केलेला कमेंटमध्ये लिहा म्हणून श्री स्वामी समर्थ. भरपूर जणांनी जेवढे स्वामी भक्त आहेत तेवढ्या सर्वांनी आपल्या चॅनलला, त्या ब्लॉगला खूप स्वामींचे असे कमेंट टाकलेला. मी सुद्धा खूप मोठा स्वामींचा भक्त आहे. मी तुम्हाला बोलून व्यक्त करू शकत नाही, त्याच्याहून जास्त आहे स्वामींचा भक्त. हे सगळं चाललं आहे सगळं स्वामींमुळे. हे तुम्ही एकदा मठात जाऊन बघा स्वामींच्या, तुम्हाला विश्वास पटेल. हां, कारण अशक्यही शक्य करतील स्वामी. एवढा निसर्गाचा आनंद घ्यायचा, काय खायची गोष्ट नाही. एवढा मोठा 1000 किलोमीटरचा प्रवास, लोक 50 किलोमीटर गाडी चालवायला वैतागतात, पण त्या ठिकाणी आम्ही 1000 किलोमीटर गाडी चालवतो. किती 1000 किलोमीटर. राष्ट्रीय महामार्ग दावणागिरी, काहीतरी वेगळे नाव आहे त्यांची. दावणगिरी अजून सुद्धा आपले 1000 रुपये संपलेले नाहीत हो. आणि आतापर्यंत आपण 3 टोल वाचवलेले आहेत. आता हात आपण भरतोच असं पण हो होणार भाऊ, का नाही होणार. जेवायला तर कुठे थांबणार नाही, पण हे बघा आपण घेतली बरोबर कोल्हापूरच्या बॉर्डरच्या इथे भडंग, ती खाव्या. भूक लागली आहे आणि आपली गाडी खाली होणार आहे आज. मी आता जस्ट कंपनीला फोन केला, ते बोले की भाई आ जाओ, मेरे को जल्दी है मेरे मटेरियल की. मेरे ठीक है भाई आ रहा हूँ, मेरे को जल्दी है तो मेरे को घाई है मेरे को. हे बघा भडंग जयंबा भडंग यार, टेस्टी एकदम. थोडीशीच होती पण मन भरला खाऊन. पोट भरला नाही अजिबात. काय करणार, थांबलो तर पोटचे अर्धा तास जाईल. पण आपला सकाळी नाश्ता केलेला, मस्तपैकी डोसा खाल्लेला. त्याला पळवायची आहे गाडी, पळवायची आहे. मित्रांनो आपण आता बघा हिरवीरला पोहोचलो आहे. तर इथे फक्त आपला 5 मिनिटाचा फक्त एक काम आहे. आपला जो गॅस होता तो इथे रिफिल करून घेऊया. पुढे आपल्याला काय भेटणार नाही, मला साधा डाऊट आहे. तर इथेच आपल्याला भेटणार पाहिजे. इथे सगळं दुकानं वगैरे आहेत. हो थांबे जागा हां इथे आहे. चला ते बघा त्या साईडला बघूया किती भेटते का रिफिल करून. कारण बाबा गाडी तिकडे लावली पार्किंगला आणि आलो आतमध्ये. बघा इथे सगळं गॅस बीस वगैरे. ह्याची हालत बघा काय झाले. गैस था इसमें? अच्छा फेस नहीं दिख रहा. इसमें गैस था, हो जाएगा ना चेंज. मित्रांनो आपला गॅस झाला रेडी. आहे बघा नवीन लावला हा. तो जुना होता तो खराब होता आणि बाहेर मला मुंबईमध्ये मला सांगितलेलं यायला भाई इसको 800 रुपये खर्च आएगा आणि इथे फक्त 300 रुपयात झाला. अवस्था बघा पावसामुळे. बघा अवस्था बघा काय झाली. पूर्ण इथे सगळं पाणी येतो
ॲक्च्युली बनवलं आहे ते चुकीचं बनवलं आहे, पण आपण हा पावसामध्ये आता यूज नाही करणार आहे. त्याला फक्त ठेवण्यापुरती आपण हा यूज करणार आहे. त्याला आतमध्ये ठेवूया, कारण जेणेकरून म्हणजे तो वरचा कसा तो वरचासुद्धा घाण झाला नाही पाहिजे, नाही तर तो पण गंजेल पटकन. गंजायला त्याला वेळ नाही लागणार. चला ह्याला बंद करूया. हां, जेवण मात्र आपण ह्याच्यावरतीच बनवणार आहे, त्याचा खाली करून. काय नाही, थोडीफार आपण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपण ॲडजस्टमेंट केली आहे, तसं इथे करायला काय प्रॉब्लेम नाही, बरोबर ना. चला लॉक करूया. चला निघूया. कुठे ते मला असं वाटते पाठी कुठेतरी मला असं वाटते टायर फुटला आहे, तर चला निघूया. चावी कुठे आहे? हां, चावी आहे भाऊ, एकच चावी आणली आहे. जर विसरलो प्रॉब्लेम. चला तर वाजलेत बरोबर 4:30 झालेत. आपल्याला तिकडे पोचायचा टाईम दाखवतो बरोबर 7चा. हे बाबा परमेश्वरा पांडुरंगा, अरे विठ्ठला, नामदेवा, तुकारामा. चला तुम्ही विचार करायचा की हा देवाची नावं का घेतो. हो, हा जर असा प्रवास करतोय तर पाठीमागे देवच असतो, लक्षात ठेवा बाबा. चला निघूया. चला थांबायचं नाही कुठे. हा गडी शेतकऱ्याचा पोर नाही, पण एका मिल कामगाराचा पोरगा आहे. तर शेतकऱ्याचा पोर तुम्हाला माहिती आहे, शेतामध्ये मनापासून जेवढी मेहनत करतो शेतीमध्ये, तेवढाच पूर्वी मुंबईमध्ये मिल होते तेव्हा अख्खी मुंबई ही मिलवरती चालायची, लक्षात ठेवा पूर्वी. पण आता ते मिल नाही राहिलेत. हे सगळे जेवढे होते कारस्थानी, मोठमोठे VIP लोक, राजकारणी, त्यांनी सगळी मुंबईतली जी सगळे मिलवर होते ते सगळे नेले त्यांच्या राज्यात. कोणाचं नाव घेत नाही मी, तुम्हाला ज्यांचं नाव घ्यायचं आहे ते मला सांगा. पण असं आहे मुंबईमध्ये, आम्ही मिल कामगारांची पोरं. तर अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडत असतात. चला डायरेक्टली जाऊया आता लोकेशनला. झाला बा एकदाचा काळो, आणि वाजलेत बघा किती, 6 वाजून बरोबर 3 मिनटं झाली आहेत. आणि आपल्याला आजच खाली करायची. मी आता जस्ट कॉन्टॅक्ट केलेला समोरच्या पर्सनला, ते बोलले की कंपनी तो बंद है, लेकिन तुम इधर आके अनलोड करके देना. मैं बोला भाई ठीक है, मैं उधर आऊँगा, लेकिन मेरा चार्जेस है 1000 रुपीज़. तो बोला कुछ तो कम कर, लेकिन मेरा मटेरियल आप उतार के देना. बोलो ठीक है चलेगा. तर मग बराच झाला, आजच्या आज खाली होईल, कारण उद्या जर माल भेटला तर मग आपल्याला निघावायला पण लागेल. माल भेटला तर, जर नाही भेटला तर मग आपला स्टे होणार. आजचं 100% स्टे होणार आहे. बघूया आपल्या 6. आता बरोबर इथनं आपला किलोमीटर आहे 140 किलोमीटर आपला प्रवास राहिलेला आहे अजून. मित्रांनो हे बघा काय कुठपर्यंत ट्रॅफिक आहे माहिती आहे काय, माहीत ना कुठपर्यंत ट्रॅफिक असेल. पण आता जस्ट तुमकूर क्रॉस केला मी. तुमकूरचा टोल सोडल्यानंतर आपल्याला हा ट्रॅफिक लागला आहे. याची पुढची कंडिशन आपल्याला काय एवढा काय आयडिया नाही आहे, पण हा 15 मिनटाचा ट्रॅफिक दाखवतोय मॅपवरती. आपल्याला दाबासपेठेवरून आपल्याला लेफ्ट टर्न मारायचं आहे. चला हळूहळू ही ट्रॅफिक जरा क्लिअर करूया. बघा दिसत नाही कुठे आहे ते. बघा या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवत होता, पाय धोका लागले, गुडघे. चला एक मस्त की जरा एक कॉफी पिऊया ब्लॅकवाली, बघा इथे लेफ्टला. कारण आपल्याला इथनं फरक पुन्हा आपल्याला लेफ्ट टर्न मारायचं आहे दाबासपेठेवर ना. हा कशी वाटली ब्लॅक कॉफी? हां तुम्ही सगळेजण बोलत असा ना की दादा कॉफी पिया चालू कर, कॉफी पियाला. तर आजपासून कॉफी पियाला चालू. हे बघा आपली गाडी लावली तिकडे पार्किंगला, आणि मस्त एकदा बघा श्री सिद्धेश्वर टी पॉइंट. कशी वाटली ब्लॅक कॉफी विदाउट शुगर? हा विदाउट शुगर. आता विदाउट शुगरच पियाची, पण टेस्ट बरोबर नाही. चहा पिणाऱ्याला ही ब्लॅक कॉफी आपण म्हणजे विदाउट शुगर सुटत होणार नाही. पण पहिल्यांदा अशी तर बघा प्रॅक्टिस करूया आता. चला कॉफी पियालो. आता परत 1 तासाचा प्रवास 70 किलोमीटरचा. आता डायरेक्ट कंपनी जाऊया आणि पहिली खाली करून घ्या.
कारण ते बोलत होते की 24 आवर्स चालू है कंपनी, आप आ जाओ और खाली करके लेना. मला बराच झाला, म्हणजे उद्या समजा काय बुकिंग आली तर मग सगळं भरून निघता पण येईल ना. चला बघा, हा आहे बरोबर दाबस पेठ. आणि बरं या ब्रिजच्या कारण आपण लेफ्ट टर्न घेतलेला, सुपर डुपर हिट. हा आपल्याला रस्ता भेटलेला आहे. समोर लिहिलेला बोर्डवरती पण लिहिलेला आहे तिरुपती 288. कधी संपेल हा हायवे? हा मी तेच बघतोय. आणि आपलं आता लोकेशन बरोबर जवळ येतोय. आपण बरोबर कॅम्पाकोडा एअरपोर्ट आहे, त्याच्याबरोबर बॅक साईडला बेत्ता कोटे एका छोट्यासा इथल्या एरियाचं नाव आहे. त्या एरियामध्ये आपण चाललो बेत्ता कोटेच्या इथे. आपण तिथे पहिल्यांदा चाललो आणि ही सुद्धा आपल्याला ट्रिप पहिल्यांदा भेटलेली आहे. आपल्याला ही ट्रिप तुम्हाला बघायला सांगितला पहिल्या एपिसोडला. ही ट्रिप आपल्याला दिलेली बरोबर अजित नालावडेने, आपला इंट्रावाला त्याने. तर चला हा हायवे आता इथनं ड्रॉप करूया, सोडूया आणि डायरेक्टली आपल्या लोकेशनला जाऊया. चला बाय बाय करूया या मेन नॅशनल हायवेला, तिरुपती हायवेला. आता या ब्रिजच्या खाली आपण जरा युटर्न घेऊया आणि परत आपल्या लोकेशनला जाऊया. बरोबर इथनं लोकेशन आहे 5 किलोमीटरवरती. चला कॅम्पाकोडा एअरपोर्ट तो बघा त्या साईडला दिसतो तुम्हाला, जिथे भरपूर लाईटी लागली आहेत. तो आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट कॅम्पाकोडा. आणि त्याच्याच बाजूला बरोबर आपलं लोकेशन आहे पाठच्या साईडला. तर मित्रांनो हे बघा आपण आलोय बघा, हे बघा कंपनीचे ते. तुम्हाला नाव समजते नाही ना? तो बघा वरती सेंटम, या कंपनीच्या मध्ये आपल्याला गाडी खाली करायची आहे. तर चला पहिलं रिव्हर्स घेऊया आणि एंट्री वगैरे बघा, एंट्री वगैरे केलेली आहे. हे बघा पेपर वगैरे सगळे भेटलेले आहेत. जरा एंट्री करून घेतली आणि आता डायरेक्टली आतमध्ये जाऊया. चला हे बघा त्याने बिचाराने गेट वगैरे ओपन केला आपला, तो बघा दिसते तुम्हाला. चला 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 आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. बघा मित्रांनो आता ही पूर्ण अनलोडिंग मी केलेली आहे. हे संपूर्ण बॉक्स आता ही सुद्धा करायची आहे मला. तर त्याच्यामुळे फक्त ते अंकल आहेत सिक्युरिटी गार्ड, फक्त ते घेत आहेत. हां आप ये रखे हो मतलब ये रखतो. हे बघा चाललंय बघा. आणि हे अजून बाकी आहेत, हे 30 गेलेत. डन. कंपनीच्या बाहेर चाललो आता, डायरेक्टली खाली करून. चला बाहेर भेटूया आता डायरेक्टली. भाऊ 10 ते 15 मिनिटात आपली गाडी खाली झालेली आहे. मित्रांनो फायनली आपली गाडी पार्किंग केली आहे, म्हणजे आपल्या ट्रान्सपोर्टला. प्रवास सुद्धा खूप छान झाला, खूप मजा आली यार ट्रिपला. या केरळच्या नंतर आपण डायरेक्टली आता परत साऊथमध्ये भरलेली गाडी बँगलोरला. आपण बरोबर 4200चा पहिला डिझेल टाकलेला, त्यानंतर परत आपण टाकला परत कर्नाटकमध्ये 2200, म्हणजे टोटल 6400 रुपये डिझेल टाकलं. त्यानंतर परत आपण टोलचा रिचार्ज केलेला, पहिला 1000चा केल्यानंतर 1300चा 300चा सॉरी. मग ते टोटल म्हणून टोटल 1300 रुपये होते. त्यातले पण 100 रुपये बाकी आहेत, बॅलन्स आहेत. असा होता आपला खर्च. आणि खूप एन्जॉय झाला या ट्रिपला. आणि फुल फ्रेशमध्ये आलेलो मी या ट्रिपला, म्हणजे झोप बीप काढून मस्त 2-3 दिवस जरा आराम होता मुंबईत. त्यानंतर मग ही ट्रिप घेतली, खूप मजा आली या ट्रिपला. तुम्हाला कशी वाटली ही ट्रिप नक्की कमेंट करा आणि लाईक शेअर. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवे असाल आपल्या चॅनलवरती तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला लवकर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.